नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी ह्या मालिकेत जबरदस्त ट्विस्ट आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. तर मालिकेमध्ये असा काही जबरदस्त ट्विस्ट आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. तर इकडे आता नयनतारासमोर चक्क गौरीने लपून ठेवलेलं राज आता उघडणार आहे. तर आता खरंच नयनतारा हे सर्व गौरीचं खोटं बोलणं ऐकून मात्र आता गौरीला घराबाहेर काढणार का? आता एवढं 18 वर्षापासून लपून ठेवलेलं कोडं चक्क आता नयनतारासमोर उघडीस आल्यानंतर आता गौरी काय निर्णय घेणार आहे हे सर्व आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर इकडे आता काही फाईल चेक करत बसलेली असते. तर तिथं आता ऋषी जाते. ऋषी बोलते, आई मला थोडा वेळ होणार आहे, मला बाहेर काही कामानिमित्त जायचं आहे, तर मी थोडं उशिरा घरी येणार. त्यावर आता नयनतारा बोलते, ऋषी आरामात जा आणि लवकर यायचंच तू कोशिश कर. तर इकडे मात्र आता तेवढ्यातच नयनताराचा मोबाईल वाजतो. तर त्याच्यावर कॉल असतो राजनचा. त्यावर आता लगेच राजन मोठा खुश होऊन नयनताराला बोलते, नयनतारा कॉंग्रॅच्युलेशन. त्यावर आता नयनतारा बोलते, काय झालं राजन, असं अचानक कॉल करून तू कशाबद्दल मला कॉंग्रॅच्युलेशन करतस? तर त्यावर तिकडून राजन बोलतो, अगं नयनतारा, आपण एवढ्या दिवसाची ज्या फॉरेन मतलब कंपनीशी आपल्या कंपनीला कनेक्ट करण्याची जी काही आपण एवढ्या दिवसाचं जी मेहनत करत असतो ती सफल झालेली आहे. आता नेक्स्ट महिन्यात जी कंट्री बाहेरील कंट्रीतून आपल्या इथं जे गेस्ट येणार होतं ते उद्याच येणार असं त्यांचा मला मेल आलेला आहे आणि म्हणून मी तुला सांगते. तर नयनतारा चकितून बोलते, काय बोलते राजन, खरंच म्हणजे आपल्या दोघांचं जे काही ड्रीम होतं ते म्हणजे पूर्णत्वास येणार आहे असं म्हणायचं आहे का तुला? त्यावर राजन हो हो असं बोलतो. तर त्यावर आता राजन बोलतो की नयनतारा, मी आत्ताच ऑफिसमध्ये जाते आणि जे काही आपलं अनकम्प्लीट काम आहे ते पूर्ण करून घेतो. तर तू गेस्टच्या पाहुण्यांची तुझ्या घरी येण्याची तयारी तू कर. त्यावर नयनतारा बोलते, हो राजन ठीक आहे. तर तेवढ्यातच आता लगेच ती राधिकाला आवाज देते. राधिकाला बोलते की लवकरात लवकर साधनाला घेऊन ये. त्यावर आता लगेच राधिका बोलते की साधना मावशी कुठं गेल्या, मला माहिती नाही आहे आई. त्यावर आता लगेच नयनतारा बोलते की राधिका, ही लिस्ट आहे का ही, तू हे बाहेरून घेऊन ये आणि मी साधनाला शोधते. त्यावर आता लगेच नयनतारा साधनाच्या रूममध्ये जाते. तर तिथं मात्र आता नयनताराला कोणीही दिसत नाही. तेव्हा आता एका पिशवीत एक फोटो ठेवलेला नयनताराला त्या पिशवीत दिसते. तर नयनतारा आता लगेच तो फोटो उचलते. तेव्हा मात्र ती चकित होऊन जाते, कारण आता नयनताराच्या हाती जो फोटो लागलेला असतो ना, तो चक्क आता राजनच्या आणि गौरीच्या लग्नाचा असतो. तेव्हा मात्र आता नयनताराला काय करावं कळत नाही. ती चकित होऊन जाते की खरंच गौरी एवढ्या मोठ्या बिझनेसमॅनची बायको आहे आणि एका मेडचं काम करते. राजन ज्या व्यक्तीला 18 वर्षापासून शोधत होता, एक एक क्षण तिच्या आठवणीत घालवत होता, ती व्यक्ती तिच्या घरी आहे याच्यावर तिचा विश्वासच बसत नाही. तर ती आता लगेच तो फोटो हातात घेते आणि हॉलमध्ये साधना घरी येण्याचा वेट करते. तर आता तेवढ्यातच तिथं साधना येते. ती म्हणजे कमळीचा शोध घेण्यासाठी बाहेर गेलेली असते. प्रत्येक कॉलेज तिनं पालथी घातलेलं असतं, पण तिला कमळीचा काहीही अतापता लागलेला नसतो. म्हणून ती आता घरी येते. तर आता रडक्या तोंडाने घरी येते. तर तेवढ्यातच ती आता किचनमध्ये जाण्यासाठी निघते. तर त्यावर आता नयनतारा मागूनच तिला जोरात आवाज देते की गौरी थांब. तेव्हा मात्र आता साधनाला असं अचानक नयनताराने गौरी म्हटल्यावर ती चकित होते आणि मागे वळते. तेव्हा मात्र आता नयनतारा बोलते की तुझं नाव तर साधना आहे ना गं, मग तू गौरी नावाने चकित का झाली? तुला माहिती आहे ना, मला खोटं बोललेलं आवडत नाही आणि खोटं बोललेलं लोकंसुद्धा मला माझ्या घरात नको आहे. तेव्हा मात्र आता इकडे गौरी मात्र थरथरायला लागते की खरंच 18 वर्षापासून जे काही तिनं लपून ठेवलेलं आहे ते सत्य तर मॅडमला माहिती पडलं नाही ना. म्हणून आता लगेच गौरी काही बोलायच्या अगोदर मात्र आता गौरीच्या हातावर राजन आणि गौरीच्या लग्नाचा फोटो आता नयनतारा ठेवते. तर नयनतारा बोलते की गौरी, तू एवढ्या मोठ्या बिझनेसमॅनची बायको आहे आणि एका मेडचं काम करते, म्हणजे मी म्हणत नाही की कोणतं काम खालच्या दर्जाचं असते, पण असं मेडचं काम करणं तुला नाही शोभत गं. तुला माहिती आहे का, अन्नपूर्णा मॅडम आणि राजन तुझ्यासाठी रात्रंदिवस पूजा करतात, अर्चना करतात की तू त्यांना मिळावं, तुझी मुलगी त्यांना मिळावी, आणि तू अशी का लपून बसली गं सांग. आताच्या आता तू
बॅग भर आणि माझ्यासोबत अन्नपूर्णा निवासमध्ये चाल. कारण आता अन्नपूर्णा निवासच्या मालकींची जागा अशी मेड बनून राहण्याची नाही आहे गं. त्यावर आता गौरी बोलते, "नाही, नाही, नाही नयनतारा मॅडम, तुम्ही असं काहीही करणार नाही आणि हे जे काही सत्य तुम्हाला चुकीनं माहिती पडलं ते तुम्ही कोणालाही सांगायचं नाही." त्यावर आता नयनतारा बोलते, "काय झालं गौरी? काय सांगायचं नाही म्हणजे?" "नाही, राजनला मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी तुझ्या आठवणीतून क्षण क्षण मरताना बघितलं गं आणि मी हे सत्य लपून माझ्या डोक्यावरती पाप घेणार नाही." तेव्हा मात्र आता गौरी बोलते, "मॅडम, तुम्ही जर हे सत्य सांगितलं तर ती नागिन मात्र आम्हाला चावणार, आमचा चावा घेतल्याशिवाय तिला बरं वाटणार नाही." तेव्हा आता नयनतारा चकितून बोलते, की "कोणती नागिन आणि तू काय बोलतेस गं?" त्यावर आता इकडे घडलेला सर्व प्रकार आता ती नयनताराला सांगते, की कशाप्रकारे 18 वर्षापूर्वी रागिणीचं आणि राजनचं लग्न व्हावं म्हणून स्वतः त्या कामिनीनं या दोघांचा संसार उद्ध्वस्त केलेला आहे. तेव्हा मात्र आता ती नयनतारा बोलते, की "ठीक आहे, आता त्या कामिनीला मी माझ्या भाषेत अद्दल शिकवणार, तेव्हाच मी तुझ्या अन्नपूर्णा निवासमध्ये गृहप्रवेश करणार." तेव्हा आता लगेच नयनतारा बोलते, की "तुझी मुलगी होती ना गं, तुझी मुलगी कुठं आहे? तू तर एकटीच आहेस ना?" तेव्हा मात्र आता नयनतारासमोर सांगते गौरी, की "माझ्या मुलीचं नाव कमळी आहे आणि तिला शोधण्यासाठीच मी मुंबईमध्ये आली आहे." तेव्हा मात्र आता कमळीचं नाव ऐकून मात्र नयनतारा चकित होते आणि मोबाईलमध्ये ज्या प्राजूच्या बर्थडेच्या फोटो असतात, त्या फोटोमधला कमळीचा फोटो आता गौरीला दाखवते आणि विचारते, की "हीच तुझी मुलगी आणि राजनची मुलगी आहे का?" तेव्हा मात्र आता इकडे चकित होऊन जाते, की खरंच ही कमळीच राजनची मुलगी आहे. तेव्हा आता गौरीला गौरीला चक्क नयनतारा बोलते, की "तुला फक्त तुझ्या मुलीच्या जीवाची भीती आहे ना गं गौरी? आता तू कसलीही चिंता करू नको. कारण आता ही अन्नपूर्णा मॅडमची मोठी नात आहे आणि मी कमळीला ओळखतो. आता कमळीचा आणि ऋषीचा साखरपुडा मी ठरवणार आहे. तू मान्य आहेस ना?" त्यावर आता ऋषीला जवळून पाहिल्यामुळे आता लगेच गौरीसुद्धा या गोष्टीला होकार देते. कारण आता नयनतारा बोलते, "या दोघांचा साखरपुडा होणार तर इनामदारांच्या घरच्या सुनेला कोणाचाही हात लावायची हिंमत होणार नाही. जी काही तू नागिन त्या कामिनीला बोलते, ते नागिन तुझ्या मुलीपर्यंत कधी पोहोचू शकणार नाही. ती पोहोचू काय, तिची सावलीसुद्धा मी पोहोचू देणार नाही." असं आता वचन देत मात्र गौरीला मोठ्या विश्वासात घेतलेलं आहे. खरंच आता अन्नपूर्णासमोर हा खूप मोठं रहस्यमय पडदा आता नयनतारा उघडीस आणणार का, हे पाहणं आपल्यासाठी खूपच रंजक आहे. म्हणून अशा जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या भक्तिसागर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.